तुम्ही मुळशी भागातले आणि मुळशी पॅटर्नमुळे तुम्ही पार्टनर घेण्यापेक्षा भले तुम्ही मार्केटमधून पैसे घ्या, जर तुम्ही शुअर असाल तर. मला त्या ठिकाणी पोलीस घेऊन गेले. की नोकरी करायची की उद्योग, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी 100% उद्योग. फ्रीडम आहे सर. दुसऱ्यासाठी 8 तास काम करायचं, स्वतःसाठी तुम्ही 4 तास जरी पॅशनेटली काम केलं तरी होणार आहे सर. खास मोठ्या अडचणी फेस कराव्या लागल्या? नाही सर, सुरुवातच अडचण सुरू झाली माझी. तर चल आपण चायनीचा स्टॉल चालू करूयात. बरं झालं, ठीक आहे. मग की नावाचा गैरवापर केला म्हणून गुन्हा दाखल. मुंबई हायकोर्टामध्ये मला स्ट्रगल करावं लागलं. तर ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये असतानाच माझ्या डोक्यात आलं की आपण आपल्या तर वेगळं काहीतरी करूयात. बरं, मिसळमध्ये विचार आला की लोकांना खाता येईल अशी मिसळ, त्यांच्या पद्धतीने खाता येईल अशी मिसळ प्लॅन करूयात. परंतु तुम्ही कोणत्याही लाईनमध्ये जा, नोकरी करा, उद्योग करा, कुठलाही उद्योग करा, अडचणी आहेतच. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, पुणे म्हटलं की आपल्याला आठवतो गणेशोत्सव. आणि पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. आणि गणेशोत्सव संपला की आपल्याला आठवते ती म्हणजे पुण्याची मिसळ. पुण्याच्या मिसळीला खऱ्या अर्थानं बार्बेक्यू मिसळमध्ये ज्यांनी रूपांतरित केलं ते म्हणजे थोरात बार्बेक्यू मिसळ. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर, खूप साऱ्या वेगवेगळ्या पॉईंट्सवर आपण बोलणार आहे सरांशी. आपल्यासोबत आहेत थोरात मिसळचे, बार्बेक्यू मिसळचे सर्वेसर्वा दीपक थोरात साहेब. सर नमस्कार. सर नमस्कार. यस सर, पहिल्यांदा म्हणजे माझी एक आठवण सांगतो मी तुम्हाला. हां सर. मी पुण्यामध्ये आलो त्यानंतर बार्बेक्यू मिसळ ही कन्सेप्ट पहिल्यांदा ऐकली आणि मला असं वाटलं होतं की बार्बेक्यू मिसळ काय भानगड असते. कारण बार्बेक्यू वेगवेगळे आपण ते परदेशातले खास करून पाहत असतो जास्त करून, परंतु मिसळमध्ये बार्बेक्यू हे काही माहीत नव्हतं. आणि मग मी बायकोला घेऊन एकदा आम्ही गेलो, बघितलं ते. आणि त्यावेळेस असं कुठं वाटलं नव्हतं की आपल्याला अशी काहीतरी संधी येईल, आपण बोलू प्रत्यक्षामध्ये. मला पहिल्यांदा तुमच्याकडून हे जे नवीन तुम्ही कन्सेप्ट आणली आणि पुण्याच्या मिसळला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं, तर हे परिमाण प्राप्त करून देणारे थोरात साहेब, त्यांचा परिचय आमच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा तुम्ही कसं, म्हणजे कुठून आलात, नंतर बालपण कसं गेलं? नक्की नक्की सर. सर सर्वात प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की आमच्यासारख्या व्यावसायिकांना तुमच्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळते की आपण आता काहीतरी पुढे करण्याची आपली जबाबदारी वाढलेली आहे. मी दीपक थोरात, पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुका सगळ्यांनाच माहिती आहे. तर मुळशी तालुक्यामध्ये पौड गाव आहे, तिथे माझं बालपण गेलं सर. माझा जन्म तसा प्रॉपर माझा मुळशीमध्येच कोळवण, माझा आजोळ, तिथे जन्म झाला. मी 1ली ते 10वी मी पूर्णपणे पौडमध्ये शिकलो. त्यानंतर 11वी 12वी माझं पिरंगुटमध्ये झालं आणि तिथून पुढे मी ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीमधून केलं, पण मी एक्सटर्नली गरवारे कॉलेजला बसायचो. तर अशा प्रकारे माझा शिक्षणाचा प्रवास झाला. आणि मला 10वी पासूनच शिक्षणामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. सो बिझनेस, मग व्यवसाय, मग तो कोणताही असो. पण त्यातल्या त्यात एक हॉटेलमध्ये गेल्यावरती अरे हा माणूस किती छान काउंटरमध्ये बसून पैसे घेतो, हे ते एक आपण त्या वयातले काय बालिशपणाचे विचार म्हणा, त्यातून ती एक आवड होत गेली. आणि मी 11वी नंतर घरात सांगितलं की मला हॉटेल व्यवसाय करायचा आहे. वडील माझे तहसीलदार साहेबांच्या गाडीचे ड्रायव्हर होते. एकदम साधी आणि सरळ व्यक्ती, त्यामुळे त्यांना व्यवसायाची रिस्क किंवा व्यवसायामधली जे धोके ते त्यांची तयार नव्हती. परंतु त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या साहेब लोकांशी बोलून पिरंगुट MIDCमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मला जाऊन तू इथे जा, यांना भेट, त्यांना भेट, अशा बऱ्याच ठिकाणी मला त्यांनी प्रयत्न केले नोकरीसाठी. पण शेवटी माझा तर वैयक्तिक इंटरेस्ट नव्हताच आणि समोरच्या लोकांनी तसंच मला ट्रीट केलं की जेणेकरून वडिलांचे एका लेवलला पेशन्स गेले. आणि नंतर म्हणले तू ठरव काय करायचं ते. मी परत माझ्या मतावरती आलो की मला हॉटेलच करायचं म्हणून. बरं, त्यावेळेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट असं काय फार त्यावेळेस फॅड नव्हतं खरं तर. मग आमचे मोठे दाजी आहेत विजेंद्र तुपे म्हणून, त्यांचे काही मित्र होते की त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की याला तुमच्या हॉटेलमध्ये कामाला ठेवा, म्हणजे शिकेल, काय करेल वगैरे. आणि त्यांच्याकडनं असं आलं की अरे फार काम असतं, एक तर मी शरीरयष्टीमध्ये तशी लहान होती, त्यामुळे त्यांनी नकार दिला. आणि हे सगळं करताना मी शेवटी फ्रस्ट्रेट होऊन मी घर सोडून एक 15 ते 20 दिवस निघून गेलो कोल्हापूरला माझ्या एका मित्राकडे. म्हणजे निघून गेलो म्हणजे मी तिथे असं काय
फार हे नाही, तिथे एन्जॉयच केलं. बरं. पण घरातल्यानं सांगितलं मला करायचं तर हेच करायचं, त्याशिवाय मी येणारच नाही. शेवटी वडिलांनी एकदा फोन केला, तू ये निघून इकडे, आपण असंच करूयात. आणि मग तिथून मी मॅनेजमेंट केलं. मॅनेजमेंटमधून माझा पुढचा प्रवास चालू झाला सर. सर ह्या सगळा तुम्ही प्रवास जेव्हा सांगत होते तेव्हा एकच शब्द मला राहून राहून आठवत होता आणि तो म्हणजे पॅशन. कारण तुम्ही मुळशी भागातले आणि मुळशी पॅटर्नमुळे मुळशी भाग अख्ख्या सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु तिथे एक वेगळी पॅशन पण असू शकते आणि त्या पॅशननं जो तिथं जन्म घेतला आहे ती आज पुण्यामध्ये बाहेर सगळीकडे लोकांना आज दिसते आहे, माहीत होते. सर एक छोटासा प्रश्न मला याच्यामध्ये असं जाणवतोय, तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आपण हॉटेल व्यवसायामध्येच यावं किंवा हॉटेल व्यवसायामध्येच आपलं करिअर आहे हे आणि खूप आधी वाटलं तुम्हाला ते, तर तसं वाटण्याच्या मागे काय असं कारण? मी सांगितलं सर की कसं असतं ना, आपण जे त्या टीनेजमध्ये म्हणजे आत्ताची मुलं तरी बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहेत. आपण सर म्हणजे अगदीच हे नाही, पण 90sच्या ह्याच्यामध्ये आपण ती मॅच्युरिटी नव्हती आपल्याकडे. सो आपण कोणाला पाहिलं की आपल्याकडे जरा ह्या व्यक्तीसारखं आपण बनावं. बरोबर. त्यातून मी कधी हॉटेलमध्ये गेलो, एक तर आम्हाला पौडपासून पुणे 30 किलोमीटर, म्हणजे त्यावेळेस फार साधनं कमी असतं, त्यामुळे ते 2 तासाचा प्रवास करून कधी पुण्यामध्ये आलं की वाटायचं रे किती छान आहे. आणि तसं मी फूडी आहे, म्हणजे मी चायनीजचा स्टॉल त्यावेळेस आमच्या भागात म्हणजे पौडवरून पुण्याला यायचो. बरोबर. तर म्हणजे असं काही वेगळं पॅशन नव्हतं, पण कोणाला तरी बघून ते ठरवलं आणि करायचं म्हटलं. बरोबर. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला खूप काही त्या खोलात न जाता सुद्धा ते करावं वाटलं आणि मग जसं तुम्ही आतमध्ये गेलात तसं जाणवलं की आपली हीच पॅशन आहे. नाही, तसं सांगण्यापेक्षा मी असं सांगेल की मी एकदा त्या फील्डमध्ये उतरलो आणि मग त्यातले खास कळ घ्या. तर तुम्ही मगाशी मुळशी पॅटर्न बद्दल बोलला, मी प्रांजळपणे कबूल करतो. त्यावेळेस तर जो पॅटर्नचा, मुळशी पॅटर्नचा आत्ता सगळा भाग सांगितला तो माझ्या त्या वयामधला सगळा भाग आहे. त्या घटना त्या ह्याच्यात घडलेल्या आहेत. म्हणजे मी कबूल करेल की मला अजून एखादं, मी आता एकटाच आहे, 2 बहिणी आणि मी एक. कदाचित मला एक भाऊ असतं तर मी पण त्या पॅटर्नमध्ये गेलो असतो, कारण माझे मित्रमंडळी सगळे त्या सेक्टरमध्ये होते. पण आमच्या वडिलांचं, एक तर आमच्या घरामध्ये कोणाला कसलं व्यसन नाही आणि वडिलांचं म्हणजे अजूनही आजच्या तारखेला पण वडिलांनी डोळेवर केलं तरी आमच्याकडे कोण म्हणजे त्यांच्यासमोर कोण बोलू शकत नाही. तो एक धाक जो त्यांनी ठेवला होता, त्यामुळे मी कुठे भरकटलो नाही. आणि एकदम धार्मिक पद्धतीने आम्ही लहानाचे मोठे झालो. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता आमच्या घरामध्ये आरती असायची, त्या आरतीला हजर नाही राहिलं की फटके असायचे. म्हणजे आजही आमच्या इथे आरती असते, पण मी त्या आरतीला नसतो. पण माझ्या 2 बहिणी आणि आम्हाला सगळ्यांना त्या 7च्या आरतीला म्हणजे घरात थांबावंच लागायचं. अशा प्रकारे वडिलांनी वाढवलं, त्यामुळे मी ते भरकटलो नाही. पण ज्यावेळेस मी माझ्या फील्डमध्ये आलो त्यावेळेस एक तर मला पर्याय नव्हते, कारण की मी स्वतः जिद्दीने ते निवडलेलं क्षेत्र होतं. बरोबर. त्यामुळे मी नवीन काय करायचं या शोधातच दरवेळेस हॉटेलमध्ये करत गेलो. या निमित्तानं सर म्हणजे लोकांनी मुळशी पॅटर्न बघितला आहे, परंतु त्याच पॅटर्नमध्ये, त्याच वातावरणामध्ये आणि सर्वसाधारणपणे त्याच काळामध्ये अगदी उद्योजकता सुद्धा एक नवीन पॅटर्न तयार करू शकते आणि उद्योजकतेचं एक नवीन वारं येऊ शकतं, हे तुम्ही स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. मोठी गोष्ट आहे. सर आपले अनेक मित्र आहेत की त्यांना असं वाटतं की आपण उद्योग केला पाहिजे, परंतु परंपरागत वातावरण आहे किंवा भांडवल नाही. अनेक लोक म्हणतात की भांडवल खूप मोठं असल्याशिवाय उद्योग कोणता करता येत नाही. तुम्हाला एकदा हे करायचं म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीच्या कुठल्या खास मोठ्या अडचणी फेस कराव्या लागल्या? नाही सर, सुरुवातच अडचण तर सुरू झाली माझी. मी तुम्हाला प्रवास सांगतो. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं, म्हणजे थोडक्यात काय, तर तू निवडलं क्षेत्र आहे, सो तू आता. आणि मी प्रांजळपणे की वडील आमचे साधे सरळ व्यक्ती आहेत, त्यांना म्हणजे एक नोकरदार माणसाचा स्वभाव असतो ती त्यांची. आणि असं नाही की याला काही करून द्यायचं नाही. प्रत्येक म्हणजे आजही मला माझ्या मुलींची काळजी वाटते म्हणून मी त्यांना काही ठिकाणी नकार देतो. त्यातलाच प्रकार त्यांनी केला की आपल्याला बॅकग्राऊंड म्हणजे आपलं सपोर्ट कोणाचा नाही आहे आणि आपण कोणत्याही फायनान्शियल रिस्क घेताना सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. यामुळे कदाचित त्यांनी मला काही ठिकाणी थांबवलं असेल. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं पुण्यामध्ये ग्लोबल इन्स्टिट्यूट म्हणून शास्त्री रोडला. तिथे काही घटना अशा घडल्या की मी प्रिन्सिपलला चॅलेंज दिलं की सर, आमच्याकडे त्यावेळेस मॅनेजमेंटचे मेडल्स असायचे, म्हणजे बेस्ट स्टुडंट्स वगैरे जे काय हाऊसकीपिंगमध्ये कोण बेस्ट आहे, मॅक्सिमम ओडीसी कोणी केलं तर त्याचं. सर त्या इयरचं मी बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मी घेऊन गेलो. आणि त्यानंतर मी औरंगाबादला अँबॅसेडर राजंटला एक 4 महिन्याचं ट्रेनिंग केलं सर. बरं, म्हणजे मी अगदीच म्हणणार नाही आर्थिक परिस्थिती कार हालाकीची होती, पण
असं नव्हतं की मी सगळ्या गोष्टी तिथे नीट हँडल करू शकेल. सो मला तिथे आमच्या एका नातेवाईकांच्या ओळखीने जैन हॉस्टेलमध्ये त्यांनी राहायची सोय केली आणि राहण्याचा खाण्याचा खर्च भागावा म्हणून मी त्या ॲम्बॅसेडर अजिंठाला 20 आवर्स तर मी ड्युटी करायचो. कारण की 2-2 शिफ्टमध्ये करायचो आणि मला पॅशन किचनमध्ये होतं. सो तिथे मॅनेजमेंटला ट्रेनीला सर एवढं विचित्र वागवतात, म्हणजे त्यांना फक्त यूज करून घेतात तिथे. सो माझंही तसंच होत होतं. मग मी तिथे शेफ त्यांना रिक्वेस्ट करून, सर मला किचनमध्ये ट्रेनिंग करायचं. मग त्यांनी ज्यावेळेस माझं हाऊसकीपिंगचं माझं 1 मंथचं होतं त्यावेळेस मी परत किचनमध्ये ती शिफ्ट करून ह्या शिफ्टला यायचो. अशा प्रकारे तिथं पूर्णपणे ते 4 महिने ट्रेनिंग घेतलं. आम्हाला ॲम्बॅसेडर अजिंठाकडनं आम्हाला परत हे आलं की तुम्ही आता इथे कंटिन्यू करू शकता. पण माझा फोकस बिझनेसकडेच होता, नोकरीमध्ये कधी इंटरेस्ट नव्हता. मला आठवते मी औरंगाबादवरून आल्यावरती माझा कोथरूडचा एक मित्र मला पिक करायला आला शिवाजीनगरला. त्यावेळेस पौडला जाणं साहजिकच शक्य नव्हतं बस आणि या सगळ्या गोष्टीमुळे. मग त्या मित्राकडे रात्री टेरेसवर बसल्या बसल्या असं आमचं ठरलं की तू काय केलं वगैरे आमचं डिस्कशनचं. तर मी त्याला म्हणलं चायनीजच्या डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं म्हणलं 1-1.5 वेळा. तर म्हणलं चल आपण चायनीजचा स्टॉल चालू करूयात. बरं झालं, ठीक आहे बोललो. सेकंड डे आम्ही कोथरूडला 2 व्हीलर घेऊन सगळे फिरलो असं. आणि एक कर्वे रोडला यात्री निवासच्या शेजारी तिथे एक वाईन शॉप आहे. मला वाईन शॉपचं नाव आठवत नाही. तिथे जी तुमच्या सोसायटीचा पार्किंग स्पेस असतो तो साधारणतः एक 8 बाय 20 पार्किंग स्पेसमध्ये आम्ही, तिथं ते कचरा डेपोच होता, तो यांनी आम्हाला अलाव केलं की तुम्ही ते करा म्हणून. आणि मग ते सगळं फायनल करून दुसऱ्या दिवशी मी गावी गेलो. वडिलांना बोललो असं असं आहे. नाही म्हणे तू व्यवसाय वगैरे काय जाऊ नकोस नाही का, आता काहीतरी. आता आमचं ठरलं होतं की आपल्याला 35 लाख रुपये खर्च आहे. मग दोघांना 15-15 लाख तर सुरुवातीला काढले पाहिजेत. मग त्यावेळेस वडिलांनी नकार दिला. मग आपल्या गावाकडे कसं असतं की प्रत्येकाला मोठी बहीण आणि त्यांचे दाजी यांच्याशी विचारून तू पुढचं काय ते कर. म्हणजे आजही आमच्या फॅमिलीमध्ये तसंच आहे की बघ काय असेल तर ठीक आहे दाजींशी डिस्कस. तर माझे मोठे दाजी विजेंद्र तुपे म्हणून, त्यांनी मला अगदी सुरुवातीपासून बॅकअप दिला की मी आहे तू कर म्हणून. मग त्यावेळेस त्यांनी मला अराऊंड एक 15,000 रुपये त्यांनी 2% मला घेऊन दिले. आणि त्यातून मग चायनीजचा प्रवास चालू झाला सर. ते करतानाच ते 6 महिने झालं. पार्टनरशिपचे मुद्दे कदाचित तुमच्या अभ्यासातून तुम्हाला माहिती असेल की पार्टनरशिपचे नंतर काय विषय होतात, तसंच माझ्या बाबतीत घडलं. मग ते चायनीजचा सगळा पसार बघून वडिलांचं म्हणाले की तू आपण गावाकडे काहीतरी करूयात. मग वडिलांनी थोडं फंड्स देऊन माझं इकडचं काय सेव त्यातून आम्ही मुळशीला एक प्लॉट घेतला. आणि तिथे पहिलं द गार्डन प्लाझा नावाने मी एक हॉटेल चालू केलं. आणि त्यावेळेस मला आमचे आत्ताचे मित्र अभिनंदन पाटील म्हणून, त्यांनी मला त्यावेळेस म्हणजे ते मला अजूनही म्हणतात की मूर्ती लहान कीर्तिमान. मी दिसायला बारीक होतो, वय वर्ष माझं फार पडतं त्यावेळेस 19-20 असेल. त्यांनी मला 4 लाखाचं त्यावेळेस पहिलं फंडिंग हॉटेलसाठी दिलं. आणि मग गार्डन प्लाझापासून माझं सुरुवात झाली. येस सर. म्हणजे परंपरागत मार्गाने आपण जेव्हा जातो आणि आपल्याला विरोध करणारे लोकही असतात आणि पाठिंबा देणारे लोकही आपल्यामध्येच असतात. येस सर. आणि मला सगळ्यात खास ती गोष्ट वाटली म्हणजे तुमच्या ह्या प्रवासातली जाणवली मला की कुठल्या मॅनेजमेंटच्या डिग्रीमध्ये म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, तुम्ही हॉटेलमध्ये आता एवढं नाव केलं आहे तर हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन जाण्यापेक्षा प्रत्यक्ष जो अनुभव तुम्ही घेता त्या बेसवर तुम्ही जे डिसिजन घेता त्याला काही तोड नाही. सर हॉटेल लाईनच असे की तुमच्या थेरॉटिकल नॉलेजला फार काही म्हणजे आज मी तुम्हाला मिसळमध्ये 10 व्हरायटी सांगेल पण मला वैयक्तिक त्या बनवता येणार नाही. सो त्याला ते तुम्हाला प्रॅक्टिकलीच त्यासाठी उतरावं लागतं. म्हणजे कोणताही शेफ असेल तर त्या मालकाला माहिती नसतं की ही डिश कशी बनवली जाते, त्याला त्यासाठी शेफच लागतो, त्यासाठी प्रॅक्टिसच लागते. ही हॉटेल लाईनचं सर रूलच येतो की तुम्ही थेरॉटिकल नॉलेज ठीक आहे, तुम्हाला प्रेझेन्स कसं व्हायचं, तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कसं राहायचं किंवा काय बाकीच्या गोष्टीसाठी ठीक आहे तुम्हाला फूड कॉस्टिंगसाठी, पण जे मेन क्वालिटीवरती ज्या सगळ्या गोष्टी चालतात त्यासाठी सर तुम्हाला प्रॅक्टिसच लागते. सर तुम्ही भांडवलाचा जो इश्यू सांगितला, आपल्याकडे अनेक असे युवक आहेत की त्यांना असं वाटतं की सुरुवात तर करायची आहे पण भांडवल मिळवता येत नाही. ह्या लोकांना आता तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? सर आता मी गार्डन प्लाझा केल्यानंतर साधारणतः एक 6 वर्ष मी तो व्यवसाय केला गार्डन प्लाझा नावाने. तर मी यासाठी हा सगळा बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला की आर्थिक मी कसं नियोजन नंतर केलं ते. तर त्यावेळेस मुळशी पॅटर्न सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि ह्या एकाच प्रकरणात
आपल्या त्यावेळेस म्हणजे काही कारणामुळे हॉटेलला बारचं लायसन घ्यावं लागलं वगैरे, आणि नंतर दारूचे व्यवसाय हे सगळं, त्यातनं तिथे एक घटना घडली आणि त्यात हॉटेल मालक म्हणून माझं नाव आलं. मग मला त्या ठिकाणी पोलीस घेऊन गेले. मग मला त्या रात्री असं कळलं की म्हणजे मला घेऊन संध्याकाळी परत बाबा तपास करून काय कसं होतं सगळं विचारून सगळं सोडलं मला. आणि मला असं जाणवलं की वडील त्या रात्री रडले म्हणून. तर मी आज तागायत नॉनव्हेज आणि दारू हे कम्प्लिटली म्हणजे विकायचं नाही असं कम्प्लीट ठरवलं. आता हे सगळं करताना बार तर बंद करायचं आहे, आणि काही फॅमिलीमधल्या लोकांनी फंड्स दिले होते बार चालू करताना, त्यांनी त्रास दिला. नंतर मी वेगळं काहीतरी करायचं हे सारखं सर्चमध्ये होतो, कारण की आता आपल्याकडे ह्या आहेत ह्याच व्यवसायाला कसं नीट करता येईल हे करता करता मी एका फ्रँचायझीच्या मागे लागलो. आणि ती फ्रँचायझी घेण्यासाठी मला अराऊंड 11.5 लाख रुपये फ्रँचायझी फी भरायची होती. आणि जे काही माझ्या इन्फ्रामध्ये मला कन्स्ट्रक्शनमध्ये चेंजेस, त्यासाठी मला एक 20 लाखाची गरज होती. असं मी 35 लाखाचं मी बजेट ठेवून उतरायचं ठरवलं. आणि त्यावेळेस मुळशीमध्ये ज्या कारणामुळे मुळशी पॅटर्न क्रिएट झाला आहे, लोकांच्या जागा जमीन मला ज्यांच्याकडे कळेल की आज सरांची जागा विकली गेली, मी त्यांना विचारायचं सर असं असं आहे आपण करूयात का. म्हणजे मी सर त्या कमीत कमी 50 ते 100 लोकांना यासाठी भेटलो असेल, फोन केले असतील. आणि 1.5 वर्ष मी त्या फ्रँचायझीसाठी 11 लाख रुपये जमा करण्यासाठी मला 1.5 वर्ष घालवले सर मी. तर यामध्ये मी आजही आभार मानेल की आपले चिंचवडचे भाऊसाहेब भोईर त्यावेळेस काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते. माझे एक मैत्रीण आहे सुषमा म्हणून, तिच्या थ्रू आमची ओळख झाली. आणि मी सरांना प्रपोज दिलं की सर माझं मुळशी रोडला असं असं आहे आणि एवढा एवढा प्लॉट आहे आणि तिथे मला हा ब्रँड आणायचा आहे म्हणून. तर त्यावेळेस चालू रेस्टॉरंट आणि बार, लिगल बार बंद करून मी प्युअर व्हेजमध्ये येणार याच्यावरतीच सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तू कसं काय. पण मी म्हणलं सर मला गॅरंटी, कारण या रोडला स्कोप आहे, मुळशी टुरिझम वाढतं वगैरे. तर यासाठी सरांनी एका बँकेशी बोलणं केलं आणि दीपकला हे एवढं एवढं लोन द्या. त्यांनी नाही फेडलं तर तो माझा लहान भाऊ आहे, तुम्ही माझ्याकडनं घेऊन जा. म्हणजे आमची हार्डली 2 महिन्याची ओळख असताना त्यांनी जो विश्वास दाखवला, तर मी आजही त्यांचं नाव घेतो की त्यांनी मला त्या ठिकाणी पुश केलं आणि त्यांनी तो विश्वास दाखवला. तर त्यांनी मला पुणे पीपल्स बँकेतनं अराऊंड एक 34 लाख रुपये त्यावेळेस मला सँक्शन करून दिले. तर सांगायचा उद्देश हा की मी 1.5 वर्ष मी सोडलं नाही की मला म्हणजे डे नाईट मी सकाळी 5:30ला सरांची जाऊन बसायचो की उद्या सर आहेत तिथे, असं पीएकडनं अंदाज यायचा की सर आहेत उद्या एवढ्या वाजता. मग मी आपलं सकाळी 5:30-6ला आणि ते मला मुळशीवरनं यावं लागायचं, म्हणजे 5 वाजताच घर सोडायचो. तर मी कमीत कमी 1.5 वर्ष मी तो पाठपुरावा सोडला नाही. तर मला सांगणं हेच आहे की सगळं काही शक्य आहे. आणि ह्या ओव्हरऑल सोसायटीमध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना योग्य रिटर्न्स हवेत. सो तुम्ही जर का तिथपर्यंत पोहोचलात तर तुम्हाला यश नक्कीच आहे. म्हणजे सर तुमचा स्वतःवरचा विश्वास, तुमच्या आयडियावरचा विश्वास, तुमच्या स्वतःच्या आयडियावरचा विश्वास, तुमची ती काही तुमच्या कामासंबंधातली जी काही लगन होती त्याच्यावर दाखवलेला लोकांचा विश्वास, याच्यावर तो बिझनेसची जी काही 100% पाया आहे तो तुमचा उभा झाला. म्हणजे ग्रेट. हे तुमच्याकडून ऐकून मला पहिल्यांदा लक्षात येत आहे की आपण जे म्हणतो ना की खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं लोक जातात, मग बँकेकडून आपण लोन घेऊन मगच करायला पाहिजे. तर तुम्ही सुरुवात करत आणि तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुम्हाला सपोर्ट. मी शुअर होतो की हे चालणार. म्हणजे मला म्हणजे आमच्या घरातल्या लोकांची मला वाक्य आठवतं आजही की दीपकनी माझ्या वडिलांचं नाव दिनकर थोरात, दिनकर थोरातला पूर्ण हे केलं वगैरे वगैरे. आणि आमच्या घरामध्ये काही गोष्टी घडल्या, त्यातनं आम्हाला घरातनं सेपरेशन तर करावं लागलं. मग मी परत घर बांधायचा थाट हे केला. म्हणजे मी सर असा घडलो की गाईडलाईन नव्हत्या माझ्याकडे. नाही तर म्हणजे मी खरंच मला एखादा गाईडलाईन करणं कोण असतं तर कदाचित मी अजून 10 वर्ष पुढे असतो. पण मला गाईडलाईन नव्हत्या. मला माझ्या चुका सुधारत मला स्वतःला डेव्हलप करत पुढे यावं लागलं. म्हणजे आता आपलं हे चुकलंय, ठीक आहे, आता आपण परत नेक्स्ट स्टेपला जाऊयात, तिथे ट्राय करूयात. असं चाचपडत सगळीकडे मी आलो. बरोबर. एक एक टप्पा पार करत त्याची दुरुस्ती करत मग आपण परत पुढे जाणं. निश्चित याच्यामध्ये वेळ खूप लागतो, परंतु स्वतःच्या अनुभवातून आल्यामुळे तुमचा जो बेस तयार झालाय तो खूप ग्रेट. सर मग थोरात मिसळ आणि त्यातही बार्बिक्यूची कन्सेप्ट कशी आली? सर आता याच्यामधला एक छोटा प्रवास तुम्हाला सांगतो. मी ती जी फ्रँचायझी घेतली ती सक्सेस झाली माझी. मुळशी रोडला त्यावेळेस
म्हणजे फॉर्च्युनेटली ते मी 5 जूनचं ते ओपनिंग होतं माझं, 5 जून 2003च्या आसपास ते मी ओपनिंग केलं. आणि जून म्हणलं की जून जुलै ऑगस्ट पावसाचा सीझन, माझ्या हॉटेलला सर अतिशयोक्ती वाटेल 1-1 किलोमीटरची रांग लागायची. बापरे. हां. आणि म्हणजे अनपेक्षितप्रमाणे तो सक्सेस झालं. आणि यामध्येच ज्यांना ज्यांना मी तेव्हाच त्या ब्रँडबद्दल बोललो होतो त्यांनी मला प्रपोज दिले की आपण करूयात का म्हणून. बरं. मग आम्ही थोडं बेंगलोर हायवे ट्राय केला. बरं. मग उमरजला एक ब्रँच केली. अच्छा. मग त्याचीच एक कोल्हापूरला ब्रँच केली. म्हणजे 2016 2014 15 16 14-15च म्हणता येईल. हे असं गेले की मी फार हवेत होतो. बरं बरं. म्हणजे मी स्वतःलाही दोष देतो की मी आज ज्या पद्धतीने बार्बेक्यू मिल्ससाठी स्ट्रगल करतोय, कदाचित त्यावेळेस केलं असतं तर आज त्याच ब्रँडच्या माझ्या वैयक्तिक 10 शाखा आल्या असत्या. पण एका दृष्टीने असं असेल की कदाचित स्वामींच्या मनात असेल की तुझं नाव होणारे कशाला दुसऱ्याच्या नावाखाली बिझनेस करतो. सो तो जो प्रवास झाला त्यातून मला 2017ला त्यांच्या इंटरनल राजकारणापायी किंवा काही त्यांच्या फ्रँचायझी फी असतात त्यामुळे मला टर्मिनेशन आलं. आणि ते इलिगल असल्यामुळे मी 2017 ते 18 कंप्लीट हायकोर्ट हे म्हणजे कदाचित तुम्ही वाचलं असेल नाही, माझ्याबद्दल बातम्या होत्या की नावाचा गैरवापर केला म्हणून गुन्हा दाखल. म्हणजे तो अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण मुंबई हायकोर्टामध्ये मला स्ट्रगल करावं लागलं. तर ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये असतानाच माझ्या डोक्यात आलं की आपण आपल्यात वेगळं काहीतरी करूयात. आणि मग महाराष्ट्रीयन स्नॅक्स म्हणून आपण काहीतरी सिलेक्ट करूयात. मग ओव्हरऑल सगळा विचार करता करता मिसळ सिलेक्ट झाली. बरं, मिसळमध्ये विचार आला की आपण लोकांना खाता येईल अशी मिसळ, त्यांच्या पद्धतीने खाता येईल अशी मिसळ एक प्लॅन करूयात. आणि नॉर्मली मी मिसळ खाताना म्हणजे मी फरसाण वेगळं खातो आणि ग्रेव्ही वेगळी खाते. आणि मला ते फरसाणचं भेळ करून ते चिवडा जास्त खायला आवडतो. मग त्यातूनच सुचलं की हे सगळंच वेगळं दिलं तर कसं होईल. आणि मग विचार केला मिसळमध्ये चालू करूयात. मग मी त्या बार्बेक्यू मिसळचं पहिलं कन्सेप्ट ॲज अ बुफे मिसळ होतं. अच्छा. की तुम्ही आलात की तुम्हाला कुपन मिळेल. अच्छा. आणि मग तुम्ही आतमध्ये एंटर करून तुम्हाला मिसळ आणि ते मिसळमध्ये जाणार प्रत्येक आयटम, मग तो कोल्हापूरसारख्या ठिकाणी बटाटा जातो किंवा पोहा जातो, स्प्राउट जातात, कांदा, हे सगळं तुम्हाला सेपरेट मिळेल. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या आणि ते मिसळ करा. बरं. तर या पद्धतीने ते डोक्यात आलं की आपण अशी एक मिसळ तयार करूयात. पण परत विचार आला की मिसळसाठी प्लेट घेऊन कोण फिरणार नाही. दुसरी गोष्ट, मिसळचा क्लास आज सायकलपासून मर्सिडीजपर्यंत म्हणजे सगळे एक वेगळा क्लास पण आहे मिसळ, असं काही नाही की एक ठरलेलाच क्लास आहे. सो सगळ्यांचा विचार करला की कोण लाईनमध्ये राहील नाही राहणार. मग त्यातून म्हणलं की आपण टेबलवर सर्व करूयात. मग टेबलवर सर्व करताना मग पुण्यामध्ये काही त्यावेळेस 2-3 मिसळ अशा होते की ते 3 टाईपचे रस्ते द्यायचे वगैरे वगैरे. मग त्यांचं सर्विंग स्टाईल पाहिलं. मिसळ करताना मी कोल्हापूर, पुणे, मुंबई सगळ्याच्या मिसळ खाऊन पाहिल्या. मग 4 मिसळ करायचं, बुफे लावायचं तर डोक्यात होतंच. फक्त आता प्रेझेंटेशनवरती आलो होतं, मग थाळी स्टाईलमध्ये जाऊयात का. परत म्हणलं ते थोडंसं म्हणजे मला ट्रेडमार्क घेऊनच काम करायचं होतं. आणि मी ठरवलं होतं की हे कन्सेप्ट म्हणजे माहीत नाही पण मला माझा एक सिक्स सेन्स स्ट्रॉंग होता की करायचं. बरं, हे सगळं करताना माझ्या बॅड पॅचमध्ये मी बेंगलोरमध्ये एक कॉस्मो कढाई नावाने, मगाशी मी जे नाव घेतलं होतं अभिनंदन पाटील साहेब, त्यांनी मला एक चान्स दिला की हा प्रोजेक्ट तू कर. तर तिथे मला इंटेरियर डिझाईन आणि ओव्हरऑल थीम याचं महत्त्व कळलं. म्हणजे पूर्वी कसं असायचं की हॉटेल उभं करायचं म्हणलं की आम्ही 4 टेबल मांडलेत आणि किचनचं हे केलं, कलर मारला, लाईट झालं, संपलं. आता थोडंसं ॲम्बियन्सला पण महत्त्व आलेलं आहे. बरोबर आहे. तर मग तसं मी इंटेरियर डिझाईनसाठी एक बजेट ठेवलं. आणि हे सगळं करताना मग त्या बार्बेक्यू मिसळबद्दल आपण जे थाळी प्रेझेंट करणार होतो त्यातून मला सुचलं की आपण ते रस्से डायरेक्ट एका पॉटमध्ये देऊयात. मग त्या पॉटमध्ये देताना मग ते कसं द्यायचं, मग ठीक आहे टेबलला कट करूयात. मग कट केलं असं आलं की अरे याला आपण खाली कोल लावू शकतो. मग त्यावेळेस माझे जे किचन इक्विपमेंटचे जे हे होतं, आता मागचा ब्रँड, परत तुमचं कॉस्मो कढाई, या सगळ्यामध्ये एक अनुभव चांगला आला होता आणि लोकांचे चांगले ट्युनिंग जुळले होते. सो मला त्यांनी पण आयडिया दिला की याला खाली पॉट करता येईल. म्हणलं मग तो ग्रासवूल वापरून एक पॉट तयार केलं आणि त्याला कोलचं प्रोव्हिजन केलं. मग हे सगळं झाल्यावरती म्हणलं अरे हे बार्बेक्यू मिसळ होत आहे. मग ते बार्बेक्यू मिसळ झालं. मग एका व्यक्तीशी असं बोलताना म्हणलं मी असं करतोय. अच्छा, असं करतोय का, म्हणजे तू मेक युअर ओन मिसळ कन्सेप्ट करतोय का. हो म्हणलं. मग ती टॅगलाईन झाली आमची, थोरास बार्बेक्यू मिसळ, मेक युअर ओन मिसळ. अशा प्रकारे बार्बेक्यू मिसळ उभी राहिली. सर, म्हणजे बिझनेसमध्ये पण तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचा रिसर्च केलात, अगदी सर्व्हिंग पासून. हो हो हो. तर त्याला सर क्रॉकरी ज्यावेळेस मी सिलेक्ट करायला गेलो ना, तर जे माझे व्हेंडर्स आहेत त्यांनी त्यांना म्हणलं मला जे बेस्ट आहे ते हवं आहे. तर त्यांनी मला त्यांच्या मेन सप्लायरकडे नेलं आणि
त्या व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला, तुम्ही हॉटेल लाईनमध्ये आहात का? अच्छा. कारण की मिसळ एवढे हेवी कोणीच घेतलं नाही आमच्याकडून. अच्छा. मी म्हणलं नाही, असू द्यात म्हटलं. बरं. म्हणजे आज बार्बेक्यू मिसळच्या सक्सेसमध्ये एक 10% उगायनं पण आमच्या क्रॉकरीचा पण हिस्सा आहे. कारण की तो ज्यावेळेस ते फोटो काढला गेला, तो व्हॉट्सअपला ठेवला गेला किंवा स्टोरी, त्यावेळेस तो लोकांपर्यंत व्हायरल झाला. हे नक्की काय, 4 रस्ते दिसतात, ही एक पट्टी दिसते, त्यात वाटणमध्ये ते प्रेझेंटेशन लोकांना आवडलं ते. आणि तो वेगळेपणा आहे सर. म्हणजे परंपरागत पद्धतीने सगळेच करतात. आता 1000 हॉटेल असतील, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने गेलात, स्वतःचं रिसर्च केलं. येस सर. सर मगाशी तुम्ही सांगताना असं पण सांगितलं की तुम्ही त्याचा ट्रेडमार्क घेतलात, त्याचे कॉपीराईट घेतले. येस सर. तर बऱ्याच आपल्या जे अनेक लोक मी बघतो व्यवसाय करतात, बिझनेस करतात, काही नवीन नवीन गोष्टी पण काढतात, पण त्याचा कॉपीराईट घेत नाही. त्याचं काय महत्व आहे बिझनेसमध्ये? सर, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट हा एवढा महत्त्वाचा आहे बिझनेसमध्ये. मी ज्या पहिल्या ब्रँडबरोबर काम केलं, त्यांनी मला चीट केल्यानंतर त्यांना अराउंड मी सर 29 लाख रुपये फक्त फ्रँचायझी फी पेड केली होती. आणि हे सगळे पैसे सर मी कर्ज करत गेलो. इथे ब्रँच करायची 15 लाख रुपयाचं लोन घ्या, इथे ब्रँच करायची 20 लाखाचं कर्ज घ्या. सो मी जे आज तुम्हाला म्हणलं की करोडचं कर्ज घेऊन डोक्यावरती आहे, त्याचं कारण आहे की मी आता किती सदन असलो तरी 2019च्या पहिले जो टप्पा होता तो ह्या सगळ्या चुकांमुळे किंवा ह्या अनुभव नसल्यामुळे किंवा लोकांनी फसवल्यामुळे हा सगळा डोंगर आला. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणजे त्यांना मी काय म्हणतो आपण, त्यांना एक अपोजिशन जाताना मी माझा एक ट्रेडमार्क घेतला आणि मी माझ्या एका वकिलाशी ते डिस्कस केलं की मला याचा ट्रेडमार्क हवा आहे म्हणून. तर आमचं कलर कॉम्बिनेशन सेम होतं, नावांमध्ये डिफरन्स होता. तर आज ट्रेडमार्कचं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर लिगल फी 6 ते 7 हजार आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन ते 2 ते 3 हजार घेतात. माझ्याकडून सर आपल्या महाराष्ट्राचं त्यांनी बऱ्याच लोकांना GI मिळवून दिलेले अशा महाराष्ट्र सरकारचे गव्हर्नमेंटचे पुरस्कार असणाऱ्या व्यक्तींनी त्यावेळेस 3 लाख रुपये घेतले. बापरे. आणि मला सांगितलं 4 महिन्यात तुझा ट्रेडमार्क घेऊन देतो. आणि मी अज्ञानापायी मी त्यांना माझ्या बायकोचं, आईचं, सगळ्यांचं सोनं ठेवून त्यांना दुसऱ्या दिवशी 2 लाख रुपये आणि सगळे पैसे कॅशमध्ये घेणार. आणि सर व्यक्ती एवढी धार्मिक, मी माझ्या मित्रात त्यांच्या ऑफिसला गेलो, बघितलं महाराष्ट्र, आणि अशा व्यक्तीवर कोणी विश्वास ठेवणार. सो मी त्या विश्वासाने केलं, म्हटलं ठीक आहे 4 महिन्यात ट्रेडमार्क आला की आपलं आपण सगळं करू शकतो. 3 लाख रुपये आज जस्ट मी विचार करतो सर. तर माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला त्यातलं नॉलेज नसल्यामुळे तुम्हाला हे असं फसवलं जातं. तुमच्या म्हणजे आता थोरात बार्बेक्यू मिसळमध्ये तुम्ही थोरात मिसळ नावाने करू शकता, पण तुम्हाला बार्बेक्यू शब्द वापरताना फार अडचणी येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे माझा पहिला प्रायोरिटी राहिली की आपण थोरात बार्बेक्यू मिसळ हे नाव सेव्ह करायचं. बरोबर. मी ज्यावेळेस माझं सगळं फायनल झालं त्यावेळेस मी पहिलं त्याचं लोगो किंवा काय सगळं ट्रेडमार्क कॉपीराईटला दिलं. ते रजिस्ट्रेशनच्या कुठेतरी ॲक्सेप्ट झाल्यानंतर, म्हणजे त्याची 1-1.5 वर्षाची प्रोसेस असते. बरोबर. तर या प्रोसेसमध्ये आल्यानंतर मी ओपनिंगच्या प्लॅनिंग लावलो सर. म्हणजे ट्रेडमार्क घेणं किंवा हे किती महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि आपले कारण मी आता बघतो की अनेक ठिकाणी सर खूप लोक वेगवेगळे व्यवसाय करतात, नवीन नवीन आयडियाज पण चालवतात, पण ट्रेडमार्क घेत नाही आणि मग नंतर खूप ट्रेडमार्कमध्ये पण एवढं काय झालं की मी सांगितलं ज्यांनी माझ्याकडनं फी घेतली त्यांनी मला सांगितलं 4 महिन्यात तुझा ट्रेडमार्क रजिस्टर करून देतो. आणि त्या दोन्हीमधलं साम्य किंवा काय डिफरन्स हे त्यांनी मला त्यावेळेस नीट एक्सप्लेन्स केलं नाही की तुम्ही हे करू शकताय, सो हे केल्याने हे होईल. सो तुम्ही कोणताही जर का तुम्हाला खरंच एखाद्या चांगल्या लेवलला तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याची कॉपी होणार नाही आणि तो मार्क कुठे वापरला नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्यासाठी ट्रेडमार्क फार महत्त्वाचं आहे सर. सर हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा लोकांना समोर येतो तो म्हणजे HR, ह्युमन रिसोर्स. येस. लोक कुठून आणायचे, कसे मॅनेज करायचे, त्यांना ट्रेनिंग कसं द्यायचं, एखाद्याला ट्रेन करायचं, तो निघून जायचा, दुसरीकडे जायचा, पुन्हा नवीन यायचा, हे सगळं तुम्ही कसं सांभाळलं? सर हे काय झालं, आता ज्यावेळेस चायनीज केलं त्यावेळेस आम्ही कोणतरी नेपाळी पकडला, ते चालू केलं. अच्छा. ज्यावेळेस मी गार्डन प्लाझा केलं त्यावेळेस अगदी 2 लोकांमध्ये मी ते चालू केलं. म्हणजे आता माझ्याकडे समजा आता माझ्या 7 ते 8 ब्रँचेस आहेत, तर त्या प्रत्येक ब्रँचला एक मॅनेजर आहे, एक शेफ आहे, त्याच्या अंडर 2-2 आहे, ते सांभाळतात. तर त्यावेळेस मीच मॅनेजर, मीच सगळं बाहेरचं सर्वेटर, अशा पद्धतीने गार्डन प्लाझा उभं राहिलं होतं. म्हणजे 3 ते 4 लोकांमध्ये मी म्हणलं सर की ते अशा पद्धतीने घडलं की म्हणजे 4 टेबल मांडलेत, 2 कुक ठेवले, 2 वेटर ठेवले, झालं. ज्यावेळेस मी खरं या ब्रँडमध्ये उतरायला ठरवलं त्यावेळेस मला त्याचं ते सिस्टीम लक्षात आली, मला त्या ब्रँडचा फायदा झाला. पण स्टाफिंगचं म्हणाल तर त्यावेळेस अक्षरशः आम्ही
तुम्ही आजही पुन्हा रेल्वे स्टेशनला गेलात हो. तर तिथे सकाळी ते एक मामा म्हणून असतात ते तिथे 500 400 100 रुपये कमिशन घेऊन एक मुलगा देतात. तो माणूस 4 दिवसांनी गायब झालेला असतो. या पद्धतीने तो काळ मी घालवला. अच्छा. पण आता ह्या ओव्हरऑल प्रवासामध्ये स्टाफचे कॉन्टॅक्ट्स म्हणा किंवा काय म्हणा हे व्यवस्थित झालेले आहेत माझे. आणि आत्ताच्या घडीला मी काय करतो की माझ्याकडे जो वेटरमध्ये आलेला आहे आता 2-2 3-3 वर्ष झालेले आहेत, अनुभव आलेले आहेत, मग त्याला प्रमोट करायचं, त्याला सांगायचं तुला ही ब्रँच देतो, तू हा खालचा स्टाफ बघ. अच्छा. आणि या पद्धतीने मग मी थोडं स्टाफचं माझ्यावरचं टेन्शन कमी करून तुम्ही तुमच्या ट्रेनिंगमध्ये तयार झालेल्याच लोकांना वरवर घेऊन हा मी प्राऊडली सांगेल की माझ्या तालमीमध्ये तयार झालेला कोणताही मुलगा तुमच्या समोर ठेवतो, तुम्ही दाखवायचं की हा इथं चुकतोय म्हणून. म्हणजे बार्बेक्यू मिसळ स्पेशली नवले बीचला जर एखादा मुलगा ट्रेन झाला असेल, ट्रेन म्हणण्याच्या त्यांनी काम केलं असेल तर त्याला मी कोणती ब्रँच डोळे झाकून देतो. म्हणजे ते एवढं परफेक्शन आहे. आणि मुलांमध्ये वातावरण असं आहे की म्हणजे मी मालकासारखं कधी राहतच नाही त्यांच्याबरोबर. म्हणजे ते अगदी माझी गाडी धुण्यापासून पण काम करायचं वेळ पडली की. म्हणजे असं नाही की आता मी मॅनेजर आहे मग मी शेफ आहे असं काही नाही आहे. बरोबर. सर व्यवसाय आता अनेक लोकांना असं वाटतं की आपण पण हॉटेल टाकलं पाहिजे, आपण व्यवसाय केला पाहिजे. पण तुम्ही जसं म्हटलं तुम्ही जे टक्के टोनपे खाल्लेत, अनुभव घेतलेत, खूप साऱ्या चुका तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या चुका झाल्या. तर नवीन पोरं जेव्हा ह्या व्यवसायाकडं त्यांना असं वाटतं की आपण ह्या व्यवसायाकडे गेलो पाहिजे, तेव्हा असं एक गोष्ट कुठली असं तुम्हाला वाटते की ही सगळ्यात महत्त्वाची आहे, पहिल्यांदा त्यांनी ही सगळ्यात महत्त्वाची ही पहिली गोष्ट बघितली पाहिजे? सर सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हे मी करू शकतो तोपर्यंत तुम्ही करू नका. कोणीतरी थर्ड पर्सन येऊन कन्व्हिन्स करायचं, जो पण तुम्ही स्वतः कन्व्हिन्स नाही आहे ना सर तो पण काही होणार नाही. म्हणजे मी 11वी-12वी झाल्यानंतर मी मगाशी म्हणलं आमच्या घरच्यांनी सांगितलं दाजी काय बघतायत सांगतात तसं विचार. आणि मग त्यांच्या एका मित्राने सजेस्ट केलं की याला इंजिनिअरिंगला टाकूयात, म्हणून मला 11वी-12वी सायन्सला टाकलं. मी फर्स्ट इयर फेल झालो. माझा इंटरेस्टच नव्हता ना सर. म्हणजे मी त्याच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मी गोल्ड मेडल घेतलं. ओके. पण त्याच्या पहिले मी फर्स्ट इयरला फेल झालेलो आहे. तुमचा इंटरेस्ट जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत, म्हणजे आजही मला जोपर्यंत आतून आवाज येत नाही की दीपक हे तू करू शकतो तोपर्यंत सर मी थोडा डगमगतो. म्हणजे आत्ताही आजच्या घडीलाही मी तसाच स्वतःचा हे करतो की आपला एक स्वतःचा आवाज असतो आतला की येस यू कॅन. तो एकदा स्पार्क आला की मग किती अडचणी येतात मग पार पाडायचं, कारण की तो रूट ठरलेला असतो मग की आपण या रोडने असं करू शकतो म्हणून. सर हा मगाशी तुम्ही बोलताना सिक्स्थ सेन्स जो म्हटलं, सिक्स्थ सेन्स जो आहे तो तुमचा, आणि आत्ता तुम्ही म्हटलं की सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे, येस, ह्या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की त्याच्या बळावर किंवा त्याच्या भरोशावर तुम्ही इथपर्यंतचा तुमचा प्रवास जो आहे तो करू शकलात. अनेक लोकांना हा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हाच येत नाही किंवा जाणवत नाही. म्हणजे मी आता बरेचदा स्पर्धा परीक्षेचा बी प्लॅन म्हणून जेव्हा विद्यार्थी वेगवेगळ्या उद्योगाचा विचार करतात किंवा उद्योजकतेकडे जाता येईल का असा विचार करतात, त्यांच्याशी चर्चा करतो इनफॉर्मलमध्ये, त्यावेळेस असं जाणवतं की आपण काहीतरी करू शकतो हा विश्वासच लवकर डेव्हलप होत नाही लोकांमध्ये. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की तो सेल्फ कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करता येईल? सर माझ्या बाबतीत जे काय घडलं, आता मी एक तर विजन ठेवून होतो की मला काहीतरी करायचं, म्हणजे मी शुअर होतो की काहीतरी करायचं, पण काय करायचं यासाठी चाचपडतच झालेलो आहे. मग अशा प्रवासामध्ये जी लोक भेटत गेली मी त्यांना थोडं स्टडी करायचं की अरे हे आपण असं झालं तर, जसं आता मी मला सांगितलं की भोईर साहेब आहेत, मी त्यांचं लाईफस्टाईल बघायचो, म्हणजे त्यांचं ओव्हरऑल लाईफस्टाईल. मग कुठेतरी आपण नाही का हे 100 आहे तर आपण 10% तरी इथपर्यंत जाऊ शकतो का? अभिनंदन पाटील सारखे आहेत की ज्यांचा मला आजही आशीर्वाद आहे. पण त्यांचं ओव्हरऑल बिझनेस करण्याची पद्धत किंवा रिस्क घेण्याची पद्धत किंवा आजही म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन ते ज्या डाऊन टू अर्थनी राहतात किंवा हे सगळ्याचा ओव्हरऑल अभ्यास करत करतच सर मी तसा पुढे आलेलो आहे. ओव्हरऑल तुम्ही सोसायटीचं थोडं ऑब्झर्वेशन केलं आणि एक इच्छा ठेवली की बाबा मला ह्या व्यक्तीसारखं किंवा ह्या व्यक्तीच्या आगे मागे कुठे रोल मॉडेल एक्झॅक्टली रोल मॉडेल कोणतरी असेल. तसं हॉटेल लाईनमध्ये मला रोल मॉडेल कोण भेटलं नाही. पण मी ओव्हरऑल माझ्या सराउंडिंगमध्ये जी लोक आली की मग मी बघायचो अरे ह्या व्यक्तीचं कसं लाईफस्टाईल आहे, काय आहे, त्यातून ह्या गोष्टी पुढे येतात सर. सर दुसरं एक मला असं विचारावं वाटतं, आता तुम्हाला फ्रँचायझीचा खूप मोठा अनुभव आहे. येस सर. आणि अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की फ्रँचायझी घेऊन करावं की स्वतःच करावं, तुम्हाला काय वाटतं? यामध्ये दोन्ही बाजू आहे त्याला. एक तर तुम्ही फ्रँचायझी घेणार असाल, जर तुम्हाला फार काही यात नॉलेज नसेल किंवा काय नसेल आणि तुम्हाला वेळ घालवायचा नसेल तर फ्रँचायझी कधी ऑप्शन चांगला आहे.
कारण की फ्रँचायझी घेतल्याने तुम्हाला एक सिस्टीम मिळते. मी मगाशीच बोललो की माझे जरी त्या एका ब्रँडबरोबर वाद झाले असले तरी त्यांच्यामुळे मला एक सिस्टीम कळली की फूड कॉस्ट कशी असते, ओव्हरऑल तुमचं सर्व्हिस कसं राहतं, किचन आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये कसं डिफरन्शिएट केलं पाहिजे, स्टाफला काय काय फॅसिलिटी, तर मला हे त्या ब्रँडमध्ये आल्यावरती कळलं. नाही तर माझं सगळं जरी मी मॅनेजमेंट केलं असलं तरी त्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये मी फार काही शिकलो नव्हतो. म्हणजे ह्या ब्रँडमध्ये आल्यानंतर मला कळलं की सिस्टीम काय असते. तर ही सिस्टीमसाठी तुम्हाला फ्रँचायझी नक्कीच फायद्याची राहते. पण सर फ्रँचायझी घेताना मग काय काळजी घेतली पाहिजे? फ्रँचायझी घेताना हीच काळजी की तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर डील करताय त्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव काय. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आता थोरातबद्दल म्हणाल तर मी आजही रॉयल्टी घेत नाही. अच्छा. हां, कारण की आमची फ्रँचायझी मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये 0 रॉयल्टी आहे. कारण की माझं एकच आहे की मी जी कन्सेप्ट आणली आहे, मी जो ट्रेडमार्क घेतला किंवा मी जे काय थोडे एफर्ट्स घेतलेत त्याची मी तुमच्याकडनं 1 टाइम फी घेतोय. सो तुम्ही आता हे थोरात आपलंच आहे. अच्छा. या पद्धतीने तुम्ही ट्रीट करा. नॉर्मली आता बाकीचे काय करतात की आम्हाला बाकीच्या कॉस्ट आहेत वगैरे वगैरे दाखवत तुम्ही 9% 10% रॉयल्टीज घेतात आणि एका लेवलनंतर त्या फ्रँचायझी मानसिकता अशी होती की अरे मी सगळं करतो ना, हा 9% आणि सेलच्या 10% म्हणजे तो फार मोठा पार्टनरशिपचा रोल झाला, ज्यात त्यांचं फिजिकल वर्क काही नसतं आणि त्यांनी त्यांच्या नावाची किंवा त्यांच्या सिस्टमची ऑलरेडी 1 टाइम फी घेतलेली असते. तर मेनली की तुम्ही त्यांचा आत्ताची त्यांची मार्केटमधली पोझिशन काय आहे आणि नंतरचे एक्सपेन्सेस काय आहे, नाही तर सगळं जोशमध्ये करायचं आणि आपण त्यात किती इन्व्हॉल्व्ह होणार आहोत. कारण की आता असं होतं की लोकांकडे पैसे आहेत, मग चला हा ट्रेडमार्क घेऊयात आणि करूयात, तर नाही होत सर तसं. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी करावंच लागतं. म्हणजे आज जरी माझ्या वैयक्तिक 8 ब्रँचेस असल्या तरी मगाशी तुमच्यासमोरच फोन आला होता की माझा सोशल मीडियावरती आजही माझाच फोन आहे. म्हणजे आज सकाळचा कॉल तुम्ही हसाल, सकाळचा कॉल सर ते तुमच्याकडे बार्बेक्यू मिसळ अनलिमिटेड आहे, मग ते पार्सलमध्ये पण अनलिमिटेड देता का. म्हणजे असे कॉल मला आजही येतात की म्हणजे पार्सलमध्ये अनलिमिटेड कसं द्यायचं हे गणित मला आजही कळलं नाही. पण मी 100% सोशल मीडियावरती माझा नंबर ठेवलेला आहे कारण की मला लोकांशी कनेक्टेड राहायचं आहे. बरोबर आहे. तो अशा तुम्ही मार्ग बरोबर जा की जो ऑलरेडी त्यात व्यवस्थित सगळा अभ्यास करून आलेला आहे. सर मला तुम्ही आता जे सांगत आहेत ना, मी पण सुरुवातीला स्टडी सर्कलची फ्रँचायझी घेतली होती 2010ला. येस सर. नंतर आम्ही ज्ञानज्योती एज्युकेशन म्हणून गेलो आणि तुम्ही आता जे म्हटलं की अगदी शेवटच्या कस्टमरपर्यंत तुमचा नंबर असतो, तसं माझा शेवटच्या प्रत्येक स्टुडंटपर्यंत जो आपल्याकडे फी भरून आला असेल नसेलही आला त्याच्याहीपर्यंत मी माझा पर्सनल नंबर ठेवतो. 100%. आपल्या अनेक लोकांना ते माहीत आहे. आणि ग्राउंडला टच आपला असण्याचा किती मोठा फायदा मिळतो. होतो त्रास नाही असं नाही, पण किती मोठा फायदा मिळतो. कारण की आपल्याकडे लोकांचे रिव्ह्यूज, आपले ओरिजिनल रिव्ह्यूज आपल्याकडे येतात की अरे आम्ही, आणि मी प्रत्येक ब्रांचला माझ्या ब्रांचचे मी नंबर दिलेला आहे कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा सजेशनसाठी किंवा काही असेल कंप्लेंट असेल तर या नंबरवर कॉल करा. मला हॉटेलमधनं पण कधी कधी कॉल येतात आम्हाला कोळसा लावण्याला. मग ह्या ज्या कंप्लेंट्स आपल्याकडे येतात यातूनच आपण सर पुढे जाणार आहे आणि यातूनच शिकणार आहे. समजतो, पुढे जातो. व्हेरी गुड सर. सर आता पुढे कसं पाहता तुम्ही या बिझनेसकडे, पुढच्या दृष्टिकोनातून तुमचं एक्सपान्शन? सर आता बार्बेक्यू मिसळ स्टार्ट केल्यानंतर 2019 आणि 20, 2019 म्हणता येईल फार चांगलं गेलं. 2020-21 लॉकडाऊनमुळे आम्हाला थोडासा फटका बसला. माझ्या सगळ्या ब्रँचेस पुण्यातले रेंटेड आहेत आणि रेंट हेवी आहेत. सो मालक लोकांनी सहकार्य केलं, पण जी काय अमाऊंट आहे ती मी बेअर करत करत आता कुठेतरी सर्व्हाइव्ह झालो. आणि बार्बेक्यू मिसळचं मी पूर्ण महाराष्ट्राचं एक मास्टर फ्रँचायझी दिलं होतं. तर त्यांचा आणि आमचा ॲग्रीमेंट रिसेंटली संपलं. त्यांनी, कमलेश काळे म्हणून माझे मित्रच आहेत, त्यांनी मला फार सहकार्य केलं. म्हणजे हा सगळा पसारा सांभाळताना फ्रँचायझीचं त्यांनीच डेव्हलपमेंट पाहिलं. परंतु आता आमचं ऑगस्टमध्ये आमचं ॲग्रीमेंट संपलं. सो आता मिसळसाठी आपल्याला बाहेरनं पण चांगले चांगले प्रपोजल्स येतात, पण माझा प्रयत्न आहे की आता आपण आपलं होमटाऊन जे ते स्ट्रॉंग करूयात. म्हणजे पुण्यामध्ये माझा प्रयत्न आहे की मल्टिपल ब्रांचेस करायचे. आम्ही रिसेंटली सेंट्रलाइज किचन केलं, त्यामुळे मला आता ते इझी झालं आहे वर्किंग. म्हणजे जिथे मला 10 स्टाफ लागते त्याचा 5 स्टाफमध्ये मी काम करतो. सेंट्रलाइज किचन असल्यामुळे कॉस्टिंग्स कमी आलेले आहेत. सो मी माझ्या ओन ब्रांचेस जे आहेत तो पुण्यामध्ये जाळं पसरवायचा प्रयत्न करतो आहे. आणि यानंतर मी एक्सपान्शनच्या मागे आहे. माझी फ्रेंड मृणाल, तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने मृणाल पूर्णपणे फ्रँचायझी एक्सपान्शनमध्ये लक्ष देते. आणि काही फ्रँचायझी एक्सपान्शनचे जे काही ग्रुप्स आहेत त्यांच्यावर आम्ही ॲग्रीमेंट्स केलेले आहेत. सो कदाचित उद्या बेंगलोरच्या माणसांनी मी बार्बेक्यू मिसळचा विचार केला तर ते पुण्यात चौकशी करतात, अरे उसूनात अहो कैसा आहे. तर त्यांच्यावर पॉझिटिव्ह रिव्ह्यूज जावं एवढाच माझा आता प्रयत्न आहे. आणि आपलं हे जे प्रोडक्ट आहे याला परत नीट उभं करायचं. कारण की लॉकडाऊन नंतर आणि बार्बेक्यू मिसळच्या प्रयोगानंतर बऱ्याच
मिसळ मार्केटमध्ये आलेले आहेत, अगदी 70 रुपयापासून अनलिमिटेड मिसळ देणारे आहेत. तर ह्या सगळ्याचा फटका सगळ्यांनाच बसतो. त्यात एक 5% आम्हालाही बसला की कॉपी करणारे आहेतच हा सगळीकडे. एक्झॅक्टली. तो म्हणजे जरी कन्सेप्ट नाही तरी अनलिमिटेड हा कन्सेप्ट, इव्हन तुम्ही आमचा लोगो पाहिला तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी सिंहगड रोडला, मी हॉटेलचं नाव नाही घेणार, त्यांनी आमचा तो लोगो वापरलाय आणि तिथे लिहिलंय 15 वर्ष जुना ब्रँड. म्हणजे आम्ही चालू 2019ला, तो मार्कच 2019ला क्रिएट झालाय आणि तुम्ही 15 वर्ष जुनं लिहिताय. सो ठीक आहे. तर आता हे जे आहे माझं थोरात पावभाजी नावाने सेम आहे. सो आम्ही मिसळ आणि पावभाजीमध्ये चांगल्या पद्धतीने सगळा सेटअप रिस्टार्ट करतोय आणि एकदा पुन्हा स्ट्रॉंग झालं की आम्ही बाहेर जायला मोकळे. असं एक मोठा प्रश्न विचारायचा आहे, पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न विचारतो मी. तिथं तुमच्या नवले ब्रिजची जी ब्रँच आहे तिथे पावभाजी आणि मिसळ हे तुम्ही 2 वेगवेगळे हॉटेल ठेवलेत. येस सर. त्याच्या मागचं काय का मला ते कुतूहल वैयक्तिकरित्या खूपदा वाटलं. नाही, यात सर माझं बिझनेस स्ट्रॅटेजी समजा तुम्ही. मी 2019 जेव्हा मिसळ चालू केलं त्यावेळेस एक तर मला आमची कोठेही शाखा नाही या पद्धतीने जायचं होतं, कारण की मी म्हणजे बार्बेक्यू मिसळ स्टार्ट करताना सर मी माझे सगळे अकाउंट्स NPA होते, माझ्या प्रॉपर्टीजला नोटीस होत्या. अच्छा. आणि अशा परिस्थितीत माझे कोल्हापूरचे मित्र अक्षय जाधव म्हणून, बरं, त्यांनी मला 20 लाख रुपये, सर काय पर्सेंटेज मी सांगणार नाही, पण त्यांनी मला ते 20 लाखाची मदत केली. आणि त्या व्यक्तीला माझा ऑलरेडी प्रवास माहिती आहे की दीपक किती रिवर्स आहे ते, कारण की हायकोर्टातले सगळे प्रकरण वगैरे सगळं अशा याच्यामध्ये अक्षयनी मला ती मदत केली. आणि 2च महिन्यात बार्बेक्यू मिसळचा ग्राफ अगदी वरती गेला. मग मला फ्रँचायझी कॉल यावं लागले. आणि आता मग मी त्यावेळेस यामध्ये स्पेशली नाव घेईल की माझा मोठा भाऊ नवनाथ दामनकर, त्यांनी मला प्रत्येक वेळेस गाईडलाईन केलं. म्हणजे अगदी त्याचं नाव पहिल्याच याच्यामध्ये यायला होतं की ज्यावेळेस मी सांगितलं की माझ्या हायकोर्टात चालले होते त्यावेळेस त्यांनी मला प्रत्येक वेळेस तिथं सल्ला दिला. मग मी नवनाथशी डिस्कस केलं, अक्षयशी डिस्कस केलं. अक्षय बोलला की मला माहिती होतं पैसे मिळतील का नाही मिळते, पण तुमच्यासाठी ही करो या मरोची लाईन होती. सो मी हे केलं आणि अशात मला मास्टर फ्रँचायझी ऑफर आली. आता मास्टर फ्रँचायझी दिल्यानंतर आमचे जे काही कमर्शियल ते ठरले, पण मास्टर फ्रँचायझी दिल्यानंतर माझ्या हातात काय राहणार नव्हतं. अच्छा. कारण की मला माझं जे एक ब्रँच आहे आणि आम्ही ॲग्रीमेंटनुसार तीन ब्रँचेस आम्ही आमच्याकडे ठेवल्या होत्या. सो त्यानंतर मला काहीतरी वेगळं प्रोडक्ट माझं उभं करायचं या हिशोबाने मग मी त्या पिरियडमध्येच पावभाजीचं प्लॅनिंग केलं. आणि बार्बेक्यू मिसळची मास्टर फ्रँचायझी दिल्यानंतर मी थोरात पावभाजीचा ट्रेडमार्क घेतला आणि डिसेंबर 2019लाच थोरात पावभाजी स्टार्ट केलं. आता सेपरेट का केलं, एक तर बार्बेक्यू मिसळचा तिथला क्राऊड एवढा होता की आम्हाला ते सेटिंग पुरत नव्हतं. बरोबर. आणि जे लोकेशन मला पावभाजीसाठी मिळालं ते मला सोडायचं नव्हतं. अच्छा. आणि मला माझा पावभाजी पण एक वेगळी ओळख तयार करायची होती. जर ते मी एकत्र केलं असतं तर कदाचित माझं पावभाजी जे म्हणतो हां. आणि बार्बेक्यू मिसळमुळे पावभाजीचं ओपनिंगच्या असं 2 फ्रँचायझी, म्हणजे ओपनिंगच्या पहिलेच 2 फ्रँचायझी आमच्या फिक्स झाल्या होत्या. अच्छा. म्हणजे ते दोन्ही सेपरेट केल्यामुळं मी तुम्हाला जसं म्हणलं बिझनेस स्ट्रॅटेजी की बाबा बार्बेक्यू मिसळ कंप्लीट आता काळे बघतायत, मास्टर फ्रँचायझी बघतायत. सो पावभाजी माझ्यासाठी मी क्रिएट करून ठेवलं होतं. आता मी तो बिझनेस करू शकतो. बरोबर. अशाने मी ते पावभाजी केलं. ग्रेट सर. म्हणजे अक्षरशः शून्यातून विश्व उभं करणं जे म्हणतो ते तुमच्या सगळ्या ह्याच्यातून दिसतंय. तुम्ही शून्यातून विश्व उभं केलं. मला एक मित्र म्हणून पण आणि म्हणजे माझ्याही बाबतीमध्ये मी तो अनुभव घेतलाय, म्हणूनच तो प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो. सर, हे सगळं करत असताना एवढं डेडिकेशनने तुम्ही काम करता, तुमची पॅशन दिसते आहे की प्रचंड तुम्ही त्या कामासाठी पॅशनेट आहात. एवढ्या सगळ्या चढ उतारातून जाऊन पण तुमचं जो जिद्द आहे ती तशीच टिकून आहे. हे सगळं करत असताना सर कुटुंब, आपली फॅमिली, तुमची बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्यांना म्हणजे वर्क आणि लाईफचा जो बॅलन्स आहे तो कसा सर? त्याबद्दल आमच्या फॅमिलीमध्ये नाराजी असणार, कारण की या सगळ्या प्रवासामध्ये मला ना माझ्या मुलींना कधी वेळ देता आला नाही किंवा म्हणजे कोल्हापूरचं हॉटेल केलं तर आम्हाला थोड्या लिगल गोष्टींमुळे तिकडे 10 दिवस थांबावं लागलं होतं मला. तर मला मुलीच्या ॲडमिशनला जाता आलं नाही. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आजही म्हणजे माझ्या फॅमिलीची माझ्याकडनं काय कंप्लेंट असेल तर ती एकच असेल की वेळ दिला नाही. स्पेशली मुलींची तर 100% वेळ, तू वेळच देत नाही आम्हाला. म्हणजे आजही माझी छोटी मुलगी कोणी भेटली की सांगतात की पप्पा वेळच देत नाही, आणि ती अशी बोलकी आहे त्यामुळे ती जरा जास्त वाढून सांगते. बाकी मित्रमंडळी भरपूर आहेत, पण काही जबाबदारी आल्यामुळे भेटीगाठी कमी होतात. सोसायटीतला आमचा ग्रुप आहे त्यांच्यावर बसणं उठणं असतं, पण त्यालाही कुठेतरी लिमिटेशन्स आलेत. पण त्यांना एक माहिती की ठीक आहे आता हा याच्यामध्ये आहे, त्यामुळे असं मिसअंडरस्टँडिंग कोणाचं नाही आहे. फक्त
कम्पॅरेटिव्हली मी जे पूर्वी म्हणजे काय म्हणतो 2019च्या पहिले जे माझं फ्रेंड सर्कल मी अटेंड करायचो त्याला आता 90% ब्रेक पडले. ब्रेक लागतंय. म्हणजे उद्योग व्यवसाय आपल्याला स्वातंत्र्य देतं पण काही गोष्टी हिरावून पण घेतं आणि तो दोन्हीचा बॅलन्स साधणं खरंच सोपं नसतं. नाही, बिलकुल नाही सर. ते तारेवरची कसरत आहे ती. आणि माझा प्रयत्न काय की मी आता बाहेरचे जे काही टेन्शन्स आहेत ते घरात मी डिस्कस करत नाही. सो मी घरी गेलो की जेवलो की मग माझ्या रूममध्ये जाऊन बसलो की त्याच विचारांमध्ये मग त्यामुळे कम्युनिकेशन तसं होत नाही. तो फरक पडतो. येस सर. आणि तो एक ट्रान्झिशन पिरियड जो आहे त्या ट्रान्झिशन पिरियड मधून बाहेर पडेपर्यंत आपला उद्देश हाच आहे की ठीक आहे आपले टेन्शन आपल्यापाशी आहे, आपल्या जवळ आहेत. सो मग यांना सांगून यांना अजून कशाला टेन्शन द्यायचं हाच उद्देश असतो, बाकी काय. साहजिक आहे. येस सर. काही रॅपिड फायर असे क्वेश्चन आहेत जे अगदी एका शब्दात एका वाक्यात तुम्ही त्याची उत्तरं सांगू शकता आणि आपल्या युवकांना ते समजून घेण्याची खूप जास्त इच्छा असते. नक्की सर. सगळ्यात पहिल्यांदा अनेक युवकांना असं वाटतं की नोकरी करायची की उद्योग, तुम्हाला काय वाटतं? मी 100% उद्योग म्हणेल. उद्योगाला प्राधान्य द्या. उद्योगामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडते सर? म्हणजे कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला उद्योग आवडला? फ्रीडम आहे सर. दुसऱ्यासाठी 8 तास काम करण्याची, स्वतःसाठी तुम्ही 4 तास जरी पॅशनेटली काम केलं तरी होणार आहे सर. बरोबर आहे. आणि सर उद्योगाची सुरुवात करत असताना फ्रँचायझी घेऊन करावी की स्वतःचा ब्रँड डेव्हलप करून करावं? चांगली आयडिया असेल तर स्वतःचा ब्रँड कधी डेव्हलप केलेला चांगला केला पाहिजे. येस सर. सर ज्यांच्याकडे भांडवल नाही त्यांनी सुरुवात करत असताना भांडवल उपलब्ध करून केली पाहिजे की स्वतःचं भांडवल तयार करूनच त्याच्यात पुढे गेलं पाहिजे? हे तर डिपेंड करतं तुमचा बिझनेस कोणता आहे. सो तुम्ही त्या चांगल्या आयडिया घेतल्या तर मग कसंही करा पण भांडवल उभं करून करा. बरं. म्हणजे स्वतःचं लावा किंवा बाहेरनं घ्या. मी असं सांगतो की म्हणजे आता सजेस्ट करेल की तुम्ही पार्टनर घेण्यापेक्षा भले तुम्ही मार्केटमधनं पैसे घ्या जर तुम्ही शुअर असाल तर. कारण की पार्टनरला तुम्ही जे 50% देता असे ते मार्केटचे पैसे द्या पण तुमचे डिसिजन्स होऊन राहतील. बरोबर. आणि फ्रीडम राहील तुम्हाला बिझनेस करताना. माझा तोच प्रश्न असणार होता पुढचा की पार्टनर घेऊन करायचा की स्वतंत्र करायला पाहिजे? शक्य तेवढं सिंगल केलेलं कधी चांगलं, कधी जास्त चांगलं. अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं. एक्झॅक्टली सर. जबरदस्त. जिथे व्यवहार येतात तिथे सगळं संपतं सर. म्हणजे अगदी बरोबर आहे सर. शेवटचा प्रश्न म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि हे आपल्या अनेक युवकांना असं वाटतं की बिझनेस केला म्हणजे खूप मोठी संकटं आपल्याकडे येतात आणि आपण नोकरी केली की संकटं येत नाहीत. असं तुम्हाला काय वाटतं की संकट दोन्हीकडे आहेत? दोन्हीकडे आहे सर. तुमच्या बिझनेसमध्ये पण हायरार्की असते. मॅनेजर आहे, असिस्टंट आहे, त्यांचं हे करा. त्यापेक्षा इथे स्वतःसाठी स्वतः राबा, स्वतःसाठी भांडी धुवा. म्हणजे आम्ही धुतलेली आहेत. 2019ला मोरीमध्ये मी असायचो. कारण की बार्बेक्यू मी सगळ्यावर सक्सेस मिळेल माहिती नव्हतं. सो आम्ही 5-6 स्टाफमध्ये चालू केलं होतं. नंतर तो 2 महिन्यात स्टाफ 27 वरती गेला. सो तुम्ही जर का त्या स्ट्रगलला ॲज अ म्हणजे मी आता मागचा प्रवास पाहिला तर मला पण छान वाटतं की अरे आपण एन्जॉय केलं म्हणून. म्हणजे मी आयुष्यात कधी असं रिग्रेट नाही होणार की माझ्याकडनं करायचं राहिले म्हणून. ऑल टाईप ऑफ लाईफ मी मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की हे केलं तर आपले संकट टळतील, अडचणी कमी होतील. परंतु तुम्ही कोणत्याही लाईनमध्ये जा, नोकरी करा, उद्योग करा, कुठलाही उद्योग करा, अडचणी आहेतच, संकट आहेतच. पण व्यवस्थित अभ्यास करून, खास म्हणजे अभ्यास करून, तयारी करून जर आपण आपल्याला जे पाहिजे आहे त्या उद्योगामध्ये जर गेलो तर जे आपल्याला मिळवायचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिळवू शकतो. शून्यातून विश्व निर्माण करणारे थोरात साहेब यांनी आज आपल्यासोबत जी त्यांची स्टोरी शेअर केलेली आहे त्या स्टोरीमधून अनेक गोष्टी आपल्याला उद्योग विश्वाच्या संदर्भातल्या माणूस म्हणूनच्या आपले जे काही आपल्याकडे आहे त्या गोष्टींचा वापर कसा करून घ्यायचा त्याच्या संदर्भातल्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. ही जी मुलाखत आहे, हा जो पॉडकास्ट आहे, हा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि याच्यानंतर कोण उद्योजक आहेत की जे तुम्हाला त्यांची मुलाखत ऐकायला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. सर, तुम्ही आपण आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी हा जो काही संवाद साधलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.